हॅलो एव्हरीवन. सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे की इंडिया फायनलला जाणार की नाही. फायनल तर दूर राहिलं, पण त्याच्या अगोदर आपली सेमीफायनल आहे उद्या ऑस्ट्रेलिया बरोबर. तर आपण त्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. ऑस्ट्रेलिया बरोबर जिंकू किंवा नाही हे सर्वांना प्रश्न पडलेला आहे. पण मित्रांनो, घाबरू नका, कारण उद्याची मॅच ही आपलीच आहे. आव्हान थोडंसं खडतर आहे, पण इम्पॉसिबल नाही आहे. आणि मला असं वाटतं की ऑस्ट्रेलियाबरोबर उद्याची मॅच ही आपण इंडिया जिंकणार आहे. कारण जमेची बाजू पण इंडियाच्या बाजूनीच आहे. कारण काही प्लस पॉईंट्स आहेत आणि काही मायनस पॉईंट सुद्धा आहेत. त्यावर आपल्याला वर्क करावं लागेल. आपल्या टीमला ते सुधारणा त्यामध्ये करावी लागेल. प्लस पॉईंट असे आहेत की ह्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया 3 सामने खेळलेले आहे आणि त्याच्यामधले त्यांनी 1 सामना जिंकलेला आहे आणि 2 सामने ते लोकांचा पावसामुळे वॉशआउट झालेले आहेत. ॲक्च्युली त्यांचे तिन्ही पण सामने हे लाहोरमध्ये होते आणि आत्ताची उद्याची जी सेमीफायनल आहे ती दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आहे. आणि आपल्याला प्लस पॉईंट असा आहे की इंडियाच्या सगळ्या तिन्ही मॅचेस या दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळलेली आहे आणि ते आपण तिन्ही पण लीग मॅचेस जिंकून आपण टेबल टॉप करत आहोत. आणि ऑस्ट्रेलिया त्यांची 1 मॅच जिंकून त्या टेबलमध्ये 2nd नंबरला आहे. तुम्हाला मी काही पॉईंट सांगेन. त्यातला सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इंडियाला काय वर्क करावं लागणार. ॲक्च्युली चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे ICCच्या प्रत्येक नॉकआउट गेममध्ये इंडिया आणि ऑस्ट्रेलिया 6 वेळा आतापर्यंत भिडत झालेली आहे. त्यापैकी 3 आपण जिंकलेलो आहोत आणि 3 सामने ते लोक जिंकलेले आहेत. म्हणजे 1998ला, 2000ला आणि 2011ला आपण जिंकलेलो आहोत वन डे त्यांच्याबरोबर. आणि ते लोक मला असं वाटतं की 2015 ची फायनल, त्यानंतर 2023 रिसेंटली आता आपण त्यांच्याबरोबर हरलो वर्ल्ड कपमध्ये, आणि 2003 म्हणजे सौरभ दादा ज्या वेळेला कॅप्टन होता त्यावेळेला आपण फायनलमध्ये त्यांच्याबरोबर हरलेलो आहोत. म्हणजे दोघांचं पण 3 सामने दोघांनी जिंकलेले आहेत आणि ते इक्वल झालेले आहेत. पण स्टॅटिस्टिक किंवा मग जे काही पास्ट होतं ते पास्ट असतं. आजचा दिवस जो मॅचचा दिवस आहे तो महत्त्वाचा दिवस असतो. तुम्ही त्या दिवशी जी टीम चांगली खेळेल आणि ज्या दिवशी चांगलं खेळते ती टीम जिंकते. हे आतापर्यंतचा इतिहास आहे. हा व्हेन्यू दुबईमध्ये आहे. स्पिनिंग ट्रॅक आहे. इंडियाकडे 4 फ्रंटलाईन स्पिनर्स आहेत आणि ते सगळे फॉर्ममध्ये आहेत. आणि तुम्ही जर दुसऱ्या साईडला जर ऑस्ट्रेलियाचा विचार केलात तर ऑस्ट्रेलियाकडे फक्त 2च स्पिनर आहेत. त्यातला एक झंपा, एक फ्रंटलाईन स्पिनर आहे, आणि मॅक्सवेल पार्ट टाइम स्पिनर आहे. पण तो चांगली गोलंदाजी करतो, ऑफस्पिन गोलंदाजी करतो आणि इंडियासाठी तो नौखा नाहीये. झंपाला पण खेळणं काही कठीण जाणार नाहीये. त्यामुळे सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडियाला जमेची बाजू अशी आहे की ऑस्ट्रेलियामध्ये जे फ्रंट लाईन जे पेसर्स होते ते नाही आहेत. स्टार्क नाही आहे, कमिन्स नाही आहे, जोश हेझलवूड नाही आहे. पण मी तुम्हाला पिन पॉईंट करून सांगेन, स्पेन्सर जॉन्सन हा लेफ्ट आर्म सीमर हा नवीन इंट्रोड्यूस झालेला आहे. त्याच्याबरोबर एलिस आहे आणि डेव्हन खुश तो पण आहे. हे तिघांची तिकडी ही इंडियासाठी नौखी आहे. आतापर्यंत तुम्ही इतिहास बघितला तर इंडियन बॅट्समन, फ्रंटलाईन बॅट्समन, रोहित शर्मा असू दे, विराट कोहली असू दे, हे लेफ्ट आर्म सीमरसाठी कधी पण अडखळत आणि नवीन सीमर ज्याला आपण कधी फेस केलेलं नाहीये त्याबद्दल खेळताना थोडेसे कॉन्शियस होऊन खेळतात आणि आपली विकेट टाकतात. फक्त एकच गोष्ट आपल्याला ती सांभाळायची आहे की जो स्पेन्सर आहे, जॉन्सन स्पेन्सर, त्याला नीट व्यवस्थित खेळून काढायचे. त्याच्यावर सुरुवातीचा जो त्याचा स्पेल असेल तो खेळून काढायचा. रन्स आले नाही तरी चालतील. नंतर मग आपण त्यांच्यावर डॉमिनेट करू पूर्ण सगळा मिडल ओव्हर आणि मग लास्ट स्लॉग ओव्हरसाठी. कारण आपली जी बॅटिंग लाईनअप आहे ती खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पूर्ण वर्ल्डमध्ये मला असं वाटतं इंडियासारखी बॅटिंग लाईनअप कुठंच नाही आणि सगळे फॉर्ममध्ये आहेत. फक्त मला असं वाटतं की इंडियानी जर अगर 4 फ्रंट लाईन स्पिनर घेऊन अगर इंडिया खेळते
तर आपल्याला त्याच्याबरोबर रिषभ पंतला खेळणं फार गरजेचं आहे. कारण रिषभ पंत हा प्रॉपर विकेट किपर बॅट्समन आहे. राहुल हा त्याच्या कंपॅरिझनमध्ये ओनली बॅट्समन आहे. कारण राहुल तुम्ही बघितलं लास्ट मॅचमध्ये राहुलची किपिंग नॉट अप टू द मार्क. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याची किपिंग चांगली आहे, बॅटिंग चांगली आहे, पण तुम्ही जर फ्रंटलाईन स्पिनर 4 जर खेळतो त्याबरोबर तुम्हाला यू शुड हॅव अ प्रॉपर विकेट किपिंग बॅट्समन लाईक पंत. त्यामुळे माझी पसंती पंतला असेल, पण टीम मॅनेजमेंट आणि कोच कॅप्टन यांचं थिंकिंग थोडंसं वेगळं असू शकतो. विनिंग साईड घेऊनच ते लोक जातील. आणि आव्हान तसं खडतर आहे, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग लाईनअप बद्दल जर आपण विचार केला तर ट्रॅव्हिस हेड हा हमेशा इंडियन टीमसाठी आणि इंडियन मॅनेजमेंटसाठी, इंडियन बॉलरसाठी हमेशा हा डोकेदुखी राहिलेला आहे. कारण सर्वांना माहिती आहे की हेड जर टिकून खेळला तर तो कसा खेळतो. तर उद्या आपल्याला हेडला लवकरात लवकर आउट करावं लागेल. आणि हेडच्या बरोबर उद्या शॉट युजली त्याच्याबरोबर या सिरीजमध्ये ओपनिंगला येतोय. तो इंजुरीमुळे बाहेर आहे. त्याच्या बदली एक लेफ्टी 21 वर्षाचा कूपर कॉनली म्हणून जो ऑलराऊंडर आहे, स्पिनर आहे, तो ऍड केलेला आहे त्यांनी. कारण उद्या स्पिनिंग ट्रॅक असणार आहे, त्यामुळे तो थोडासा हेल्पफुल राहू शकतो. आणि स्मिथ, लॅबुशेन आणि इंग्लिश लास्ट मॅचमध्ये त्यांनी सेंचुरी मारलेली आहे. कॅरी हे सर्व फॉर्ममध्ये आहेत. जशी इंडियाची बॅटिंग लाईनअप आहे तशी त्यांच्याकडे पण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आणि लोअर ऑर्डरपर्यंत त्यांचे बॅट्समन आहेत. त्यामुळे उद्याची मॅच टफ होईल, पण होपफुली मला असं वाटतं आणि तुम्हा सर्वांना पण हेच वाटतं की उद्या इंडियाने मॅच जिंकावी आणि आपण दिमागदार आणि शानदार असं फायनलमध्ये आपण प्रवेश करावा. आणि आपण सर्वांनी ही इच्छा आहे आणि आपण सर्वजण उद्याच्या मॅचबद्दल खूप उत्सुक आहोत. तर त्यामुळे मी जास्त वेळ न घेता तुम्हाला सर्वांना उद्याच्या मॅचसाठी शुभेच्छा देतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.